सुषमा अंधारे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। खरं तर गृहमंत्र्यांच्या या आदेशाचं आम्ही स्वागतच करतो। एक चांगली मूव या निमित्ताने झाली, मात्र त्यासोबतच एका गोष्टीची खंत आहे की हीच भूमिका जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष असणाऱ्या आणि राज्याचं उपमुख्यमंत्रीपद, पहिलं उपमुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलंय त्या सुनेत्रा वहिनींनी ही भूमिका घेतली असती तर आम्हाला अधिक आनंद झाला असता। एका संवेदनशील महिला नेतृत्वाने एका अर्थाने महाराष्ट्रातल्या लेकीबाळींची इब्रत अत्यंत सुरक्षित आहे हा संदेश त्या निमित्ताने गेला असता, त्या आश्वस्त त्यांना वाटलं असतं। पण दुर्दैवाने ही संधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी गमावली। रुपाली चाकणकरांचा केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही। अशोक खरात जो भोंदू बाबा आहे त्याचे जे काही काळे कारनामे गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत, याच्यामध्ये त्या संस्थेच्या त्या ट्रस्टी होत्या। अनेक प्रकरणं त्यांच्याकडे तक्रारी आली असताना सुद्धा यांनी डोळेझाक केलेली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून तिथं ट्रस्टी राहिल्यामुळे अनेक महिला सुद्धा प्रभावित होऊन त्या भोंदू बाबाकडे गेल्या। त्यामुळं अशोक खरात यांच्या सह आरोपी म्हणून रुपाली चाकणकर ठरतात। राज्याच्या गृह विभागाने किंवा चौकशी अधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करावं। राजीनामा दिला ही गोष्ट जरी चांगली असली तर त्याला खूप उशीर झाला आहे असं माझं स्पष्ट मत आहे। ज्यावेळेला या प्रकरणासंदर्भात चर्चा चालू झाली त्याच वेळेला त्यांनी तो राजीनामा दिला असता तर ते अधिक उठून दिसलं असतं। आता सगळ्यांनी टीका केल्यानंतर टीकेचा भरडीमार झाल्यानंतर आणि तेही मुख्यमंत्री सांगितल्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेला आहे। आता राजीनामा देणं पुरेसे नाही तर त्यांच्यावर आता या बाबाशी संगनमत केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला पाहिजे आणि त्यांना अटकही झाली पाहिजे। तर रुपाली चाकणकरांच्या या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळतं।